शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. आणि आज सकाळ सकाळी बघितलं तर सगळ्याच झाडांना मस्त एक एक दोन दोन फुले आली होती. आणि खरं सांगू का, ह्या सगळ्या फुलांना बघितलं की मन आपोआपच प्रसन्न होऊन जाते. मला तरी गार्डनिंगची खूपच हौस आहे, पण काय करू, जागाच नाही आहे घरामध्ये. खरं सांगा, तुम्हाला सुद्धा फुलं बघून मन प्रफुल्लित होतेच ना? खरं सांगू का, एक स्त्री म्हटलं म्हणजे सकाळ झाली की तिला नुसतं घराची फिकर असते. घर कामाचा एवढा जास्त लोड असतो. सकाळ सकाळचं जेवण बनवायचं, कपडे भांडे सगळंच करायचं असतं. पण मन प्रफुल्लित करणारी अशी एखादी वस्तू तर असलीच पाहिजे. जसं एखादं छोटंसं रोपटं म्हणा किंवा एखादं फूल म्हणा, कशानेही आपलं मन प्रसन्न होऊन जाते आणि आपला सगळा थकवा आपण त्यामध्ये विसरून जातो आणि पुन्हा कामाला सुरुवात करतो. चला तर हे फुलं बघून माझं तरी मन प्रसन्न झालेलं आहे. आणि सकाळची मस्त माझी देवपूजासुद्धा झालेली आहे. आणि आज सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे संडेचा रविवारच्या दिवशीचा हा शूट आहे. आणि रविवार म्हटलं की मग सगळेच उशिरा उठतात आणि मी सुद्धा थोडीशी उशिराच उठते. रोजच आपण सकाळी लवकर उठतो, म्हणून मग एखादा दिवस तरी आपल्यालाही उशिरा उठावंसं वाटतेच ना, म्हणून मी सुद्धा रविवारी उशिराच उठत असते. आणि मग उशिरा उठतात सगळेच जण, मग सगळ्यांना जेवणही उशिरा करायचं असते. त्यामुळे मग मी कधी कधी तर नाश्त्यावरच भागवून घेते. तर आज ही मस्त एक भन्नाट गुजरातची फेमस डिश बनवणार आहे. म्हटलं रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूया. तर पहा, त्यासाठी मी इथे ह्या आहे ना पापड खार आहे, तर थोडासा एक चुटकी म्हणजे अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे. थोडेसे तीळ, थोडासा ओवा आणि थोडंसं जिरं आणि फक्त मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. आणि इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे सगळे पदार्थ आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये घालायचे आहे. एक एक करूनच सगळे पदार्थ घालायचे गरम पाण्यामध्ये आणि चांगली मस्त उकळी येऊ द्यायची आहे. तर मी आज सुरतची फेमस डिश खिच्चू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज तर मला काही स्वयंपाक बनवायचा नाही आहे, कारण की सगळेच उशिरा उठलेले आहेत आणि मग सगळ्यांनाच आज खिच्चूच खायचं होतं. म्हटलं जास्तच बनवून घेते सगळ्यांसाठी. जेवणही तेच आणि नाश्तासुद्धा तेच होईल. तर आता सगळं टाकून दिलं गरम पाण्यामध्ये आणि अर्धा किलो मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तर खिच्चू बनवण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठच लागणार आहे. आणि पहा, किचनमध्ये काम करता करता किंवा व्हिडिओच्या नादामध्ये कधी कधी किचनमध्ये अशा गोष्टीही घडत असतात आणि जेणेकरून आपलं काम हे खूप जास्त वाढते. तर व्हिडिओ बनवणंही काही सोपं नाही आहे. एकीकडे लक्ष व्हिडिओकडेही असते आणि एकीकडे आपल्या कामावरही असते. तर जे पाणी ठेवलं होतं ना गरम करायला, असं भरभर भरभर उतू गेलं. त्यामध्ये पापड खार टाकलेला होता ना, म्हणूनच ते पाणी एवढं उतू गेलं. आणि आता एवढं जास्त माझं काम वाढलेलं आहे. पुन्हा आता हे सगळं किचन मला क्लीन करावं लागेल. तोपर्यंत काही मला काम उमजणार नाही. बऱ्याच वेळा स्वयंपाक करता करता अशा बऱ्याचशा वस्तू होत असतात आपल्यासोबत. कधी चटका लागतो, तर कधी काही ना काही घडतच असते. पण आपल्या स्त्रियांचं जीवनच तसं आहे. किचन म्हटलं म्हणजे आपल्या स्त्रियांना प्रसन्न करणारं आपलं छोटंसं स्वयंपाकघरच आहे. आपलं अर्ध्यापेक्षा जास्त वेळ तर आपला किचनमध्येच जातो. चला, आता माझं काम पटपट आवरून घेतलं आणि पुन्हा थोड्या थोड्या वस्तू मी यामध्ये ॲड केल्या, कारण की सगळं उतू गेलं होतं. तर त्यामुळे सगळं थोडं थोडं खालीही सांडलं होतं. आणि पुन्हा थोड्याशा वस्तू ॲड केल्या आणि आता त्याला उकळी येऊ द्यायची आहे. चांगली कडकडून त्याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे जेवढेही पदार्थ आपण घातले आहेत ना, ते सगळे शिजायला पाहिजे. थोडासा ठसकाही सुटतो यामुळे, मिरची टाकली आहे ना आपण, त्यामुळे. आणि आता हे सगळं चांगलं उकळू द्यायचं आहे. चांगलं उकळल्यानंतर जे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे ना, त्यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. एकखट्टच सगळं टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. तर पहा, हे सगळं पाणीसुद्धा तुम्हाला लागू शकते किंवा कमीही पडू शकते किंवा जास्तही होऊ शकते. कमी जर पडलं तर थोडंसं गरम पाणी करून यामध्ये तुम्ही टाकू शकता वरून. आणि तांदळाचं पीठ कसं असते ना, ते सगळं शोषून घेते. ते पीठ तुमच्या तांदळाच्या क्वालिटीप्रमाणेही असते. जास्त जुन्या तांदूळाची पिठी जर असली तर जास्त पाणी लागते आणि नवीन तांदूळाची पिठी असली तर मग कमी पाणी लागते, असं असते. तर मी जेवढं पाणी ठेवलं होतं ना, तेवढं सगळं पाणी मला लागून गेलं. जास्त पातळही ठेवायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे. तर मला सगळंच पाणी लागलेलं आहे आणि मस्त पिठी भिजलेली होती माझी एवढ्या सगळ्या पाण्यामध्ये. आणि आमच्या सुरतमध्ये तर ही डिश एवढी फेमस आहे की 20 रुपयाला अगदी थोडंसंच मिळते. आणि घरी आपण बनवलं तर सगळे पोट भरून खातात, म्हणून मी घरीच बनवत असते. आणि पहा, आता मस्त पीठ भिजून झालेलं आहे. एका चाळणीला तेल लावायचं आहे आणि जेवढं तुम्हाला एके वेळे खायचं असेल ना, तेवढंच बाफायचं आहे आता. कारण हे खिच्चू ना गरम गरमच चांगलं लागते खायला, थंड
थंड झालं की अजिबात चांगलं लागत नाही. म्हणून जेवढं एके वेळेस तुम्हाला खायचं आहे ना तेवढंच पीठ ठेवायचं आहे. तर पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला, त्यामध्ये थोडासा लिंबू घातलेला आहे, कारण मग पातेलं काळं पडत नाही. आणि मग त्यावरतीही चाळणी ठेवायची आहे आणि झाकून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटापर्यंत मीडियम फ्लेमच ठेवायची, फास्ट करायची नाही. आता जोपर्यंत पीठ होते आहे तोपर्यंत म्हटलं दुसरं कामं आटपून घेऊया. तर फुलं आणली होती मिस्टरांनी ताजी ताजी मस्त, तर म्हटलं याला डब्यात भरून ठेवूया, नाहीतर पिशवीत अशीच राहिली तरी खराब तर नाही होत, पण डब्यात अगदी सेफ राहतात. 15 दिवसही ठेवली तर तशीची तशी ताजी राहतात. तसे तर 4-5 दिवसातच खलास होतील माझे हे सगळे फुलं, कारण की मला थोडीशी जास्तच फुलं लागतात मंदिरामध्ये, मूर्त्या थोड्या जास्ती आहेत ना, म्हणून आता सगळे फुलं मी मस्त डब्यात ठेवून देते, म्हणजे 3-4 दिवस तरी फुलं मस्त ताजे राहतील. आणि एवढी छान मस्त फ्रेश फुलं बघितली की खूप भारी वाटतं नाही का. हे एक काम उरकलं आणि आता पीठसुद्धा मस्त बाफलं गेलं होतं. आता हे काढून याच्यावरती ना तुम्हाला 2-4 वस्तू टाकायच्या आहेत, म्हणजे थोडेसे तीळ टाकायचे आणि तेल थोडंसं जास्ती टाकायचं आहे. तेलने ज्याची खरी टेस्ट येते. आणि खरं सांगू तर शेंगदाण्याचं तेल असते ना ते टाकलं तर खूप छान लागते, पण नसेल तर काही हरकत नाही, जे तेल तुम्ही खात असाल ना ते टाकलं तरीही चांगलंच लागते. आणि मग यावरती थोडेसे तीळ टाकायचे आहेत, थोडंसं तेल टाकायचं आणि अजून थोडंसं तिखट हवं असेल तर थोडीशी मिरची टाकायची. आणि खास करून यावरती ना आचार मसाला असतो ना तो टाकायचा, खूप छान टेस्ट लागते. पण मुलांना एवढं आवडत नाही आचार मसाला टाकलेला, कारण की तिखट लागते त्यांना जास्त म्हणून. पण मी मात्र आचार मसाला टाकूनच खाते, मला खूप आवडते. आचार मसाला टाकल्याने थोडंसं झणझणीत लागते, पण आता हे मी मुलासाठी दिलेलं आहे म्हणून यावरती नाही टाकला आचार मसाला. पण टेस्ट करून बघूया म्हटलं कसं झालं आहे, मीठ वगैरे बरोबर आहे की नाही. तर एकदम परफेक्ट झालं होतं, खूपच टेस्टी असं लागत होतं. आणि आता हे तर मी देणार आहे मुलासाठी आणि माझी प्लेट तयार करणार आहे आचार मसाला टाकून. तर बघा मी थोडासा आचार मसाला टाकलेला आहे वरून. आणि आता दुसरी प्लेट होत आहे तोपर्यंत मी माझी बाकीची सगळी कामे आवरून घेतली. जसं की कालच मी भाजीपाला आणला होता ना, तो सगळा भाजीपाला निवडून चांगला फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि कोथिंबीर निवडून मला ठेवायची होती, कारण देशी कोथिंबीर निवडायला थोडासा उशीर लागतो, खूप बारीक असते ना. पण मग निवडून धुवून स्वच्छ त्याला करून जर डब्यामध्ये पॅक करून ठेवली तर 8-15 दिवस मग ती चांगली राहते, खराबसुद्धा होत नाही. आणि आता डायरेक्ट तुम्हाला मी संध्याकाळीच भेटत आहे. दुपारच्या वेळेमध्ये व्हिडिओची काही कामे केली, बाकीची जी कामे होती ती करून घेतली. आणि आता मस्त मला पनीरची भुर्जी बनवायची होती, कारण की सकाळी तर नाश्त्यावरच भागवलं होतं, स्वयंपाक तर मी केलाच नव्हता. म्हणून आता काही ना काही मला चांगलं बनवून खाऊ घालायचंच होतं. माझं असंच असे रविवार म्हटलं की काही ना काही चांगलं मी बनवून खाऊच घालते मुलांना, कारण की रविवारीच तर घरी असतात, बाकी एरवी तर सगळे कामावरच जातात. म्हटलं चला पनीर भुर्जीची भाजी तुमच्यासोबत ही शेअर करते. तर कढईमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. टमाटर मी अर्धा किलो घेतले होते, ते सगळे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. आणि मग जिरं घालायचं आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपल्याला लसूणची पेस्ट घालायची आहे. आणि अद्रक नाही घालायचं, फक्त ठेचलेला लसूण घालायचा आहे, थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा, खूप छान लागतो. आणि मग जे टमाटर आपण कापून ठेवले होते ना ते सगळे टमाटर यामध्ये घालायचे आहे. हे बघा अशा प्रकारे सगळे टमाटर घालून द्यायचे. ही पनीर भुर्जीसुद्धा खायला खूपच छान लागते, म्हटलं मी भाजी करतेच आहे तर तुमच्यासोबतही शेअर करूया. आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये सगळे बेसिक मसाले आपल्याला घालायचे आहे, जेवढे आपण खातो ना तेवढे सगळे. तर मी लाल तिखट 2 चमचे घातलेला आहे, गरम मसाला 2 चमचे घातलेला आहे, आणि धणे जिरे पूडसुद्धा 2 चमचे घातलेली आहे, हळद अर्धा चमचा घातलेली आहे, आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर हा थोडा छोटा चमचा आहे ना, म्हणून मी 2-2 चमचे घेतलेले आहे. तर तुमची भाजी जेवढ्या क्वांटिटीमध्ये असेल ना त्याप्रमाणे मसाले घालायचे आहेत. आणि हा चमचे मी बरेच दिवस झाले घेतले होते, पण याचा वापरच केला नव्हता. म्हटलं चला आज मुहूर्त काढूनच घेऊया, छान आहे ना डिझाईन तशी त्याची, म्हणून आज वापरून बघितले. छान वाटतात असे व्हिडिओमध्ये कधी कधी नवीन ट्राय करायला. आता हे सगळं टाकून झालं की आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकून शिजू द्यायचे आहेत. तसे टमाटर शिजायला जास्त उशीर लागत नाही,
5-10 मिनटातच शिजले जातात। मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे। 1-2 वेळा मी हलवलं होतं आणि जेव्हा टमाटे सगळे शिजले जातील ना, तेव्हा सगळ्या टमाट्याला अशा प्रकारे ठेचून घ्यायचं आहे। अगदी मॅश करून घ्यायचे आहे सगळे टमाटर। तुम्ही मॅशरने सुद्धा करू शकता, पण मी असे सराट्यानेच करून घेते। आणि मग ह्यामध्ये मी 100 ग्राम पनीर घातलेलं आहे। पनीर अशा प्रकारे किसूनच घालायचं आहे, म्हणजे छान मिक्स होऊन जाते टमाटरमध्ये। हवं तर तुम्ही चुरून सुद्धा घालू शकता, पण मी नेहमी असं किसूनच घालत असते, तर खूप छान लागते ही भाजी। एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा। आमच्या घरामध्ये तर 8-15 दिवसातून रविवार असला की ही भाजी बनतच असते, कारण की सगळ्यांनाच खूप जास्त आवडते। आणि असंही पनीर कुठं आपण रोज रोज खातो, म्हणून 15 दिवसातून एकदा तरी ही भाजी बनतेच आमच्या घरात। आणि ही भाजी तशीही लवकरच बनून तयार होते, म्हणून तुम्हाला जर लवकर स्वयंपाक करायचा असेल तर ही भाजी एकदा नक्की बनवून बघा। लवकरही बनते आणि छानही लागते, टेस्टी तर तेवढीच लागते। चला आता सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि पनीर टाकल्यावर फक्त 2-4 मिनटंच याला गॅसवरती राहू द्यायचं। चांगलं तेल सुटायला लागते। तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सुटत आहे ना। आता गॅस बंद करून द्यायचा आहे 5 मिनटानंतर लगेच। आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते ही भाजी। अगदी कलरफुल दिसत आहे ना, खायलाही तितकीच टेस्टी लागते। तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा। तर माझी तर मस्त रिच भाजी बनवून तयार झालेली आहे। आता पुरीसोबत खाल्ली असती तर अजून टेस्टी लागली असती, पण पुरी नाही बनवली मी। ऑइली होऊन जाते सगळं, आणि आता उन्हाळ्यामध्ये काही ऑइली जास्त खाऊसं वाटत नाही। आणि जवळून दाखवते तुम्हाला, बघू शकता किती मस्त दिसत आहे ना। अगदी रिच लुक देते आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते। चला आता एकीकडे भाजी तर झाली, आता दुसरीकडे लवकरच पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या। तसं आमच्या घरामध्ये पहिल्यापासून फुलका पोळीच बनवली जाते, म्हणून मी फुलका पोळीच बनवतात। फुलका पोळी म्हणा किंवा फुलका चपाती म्हणा, तर अशीच पोळी आमच्या घरामध्ये आधीपासून बनवली जाते। चपात्या झाला लगेच मी पापडसुद्धा तळायला घेतले, कारण सकाळी मी सगळ्यांना फक्त नाश्त्यावरच भागवलं होतं, म्हणून म्हटलं संध्याकाळी चांगली मस्त रिच थाळी बनवूनच सगळ्यांना खुश करून देते। म्हणून आज मस्त जेवण बनवलं होतं। पनीरची भाजी होती, पापड, चपाती आणि रससुद्धा मागवला होता, बाहेरूनच मागवला होता। आणि तसाही आता आंब्याचा सीझन सुरू आहे, तर रस तर 2-3 दिवसाआड होणारच आहे घरामध्ये। तसे तर अजून आंबे खूप जास्त महाग आहे, पण रेडीमेड रस आणतच असतात आमच्या घरामध्ये। चला मस्त सगळा स्वयंपाक झाला आणि आता थाळीही लावून घेते। स्पेशल पनीरची भाजी, चपाती, रस, पापड आणि काकडी, एवढं मस्त जेवण होणार होतं आज सगळ्यांचं। सगळेच खुश होणार होते। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।